नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करो तर ईश्वरी जो अर्णवच्या बरोबर खेळ खेळणार आहे ना, म्हणजे घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा तुला त्याची जावई म्हणून काळजी घ्यायला पाहिजे, ती ज्या प्रकारे त्याची काळजी घेते अक्षरशः तो टॉर्चर होतो त्याच्यासाठी. आणि हे सगळं होत असताना शेवट अर्णव हार मानणार आहे आणि दुसरीकडे वल्लरीचा थोडाफार एस्केप करण्याचा प्लॅन फॉलो होणार आहे. बघू आता अजून काय काय घडतंय आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे सगळे म्हणत असतात तुला जावयाची काळजी घ्यायची गरज आहे, तू असा त्यांचा अपमान करू शकत नाही. तेव्हा ईश्वरी मनातल्या मनात विचार करते, अच्छा आता बघाच मी कशी जावयाची काळजी घेते. आता आई तुझे म्हणते ते तर मला करायलाच पाहिजे ना. आता मी जावयाची खरंच खूप छान प्रकारे काळजी घेईल. अर्णव सर सांगा ना तुम्हाला काय पाहिजे. अर्णव म्हणायला लागतो, अगं ते मला कढी वाढ ना, त्यानंतर मला भाजी वाढ ना, मला लोणचंही खूप आवडतं ते सुद्धा वाढ ना. तेव्हा ईश्वरी सगळ्या गोष्टी जास्त जास्त करत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, तसंही हे सगळं तर चांगलंच आहे, पण लोणचं लोणच्याप्रमाणे वाढावं. तेवढ्यात ती म्हणते, आता एवढं सगळं झालं असेल तर आई मी यांना घास सुद्धा भरू का. तेव्हा सुप्रिया म्हणायला लागते, ठीक आहे काही हरकत नाही. तेव्हा अर्णवला आठवतं की गेल्या वेळेला जेव्हा हिने मला घास भरवला होता तेव्हा अक्षरशः मिरचीचा घास होता. तेव्हा अर्णव म्हणतो, नको नको घास भरवायची बिलकुल गरज नाही, मी माझं माझं खातो. तेव्हा ती म्हणते, वाचला तुम्ही, पण ठीक आहे पुढचं तर मी बघूनच घेईल. दोघंही हसत बोलत जेवायला लागलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, आता बघाच हे पुढचे 24 तास मी तुमच्यासाठी किती भारी करते. थोड्या वेळानंतर सगळे जेवण करून बाहेर बसलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, आई सांग आता अजून काय करायचं आहे का. तेव्हा ती म्हणते, हे बघा आता नमा तू एक काम कर, तू आत्याच्या खोलीमध्ये झोप, आम्ही तर आमच्या खोलीमध्ये आहोत. आणि ईश्वरी रूममध्ये पाणी ठेव आणि जावयांना काय लागतं काय नाही ते सगळं बघ. तेव्हा ती म्हणते, हो हो आई तू काळजीच करू नको ना, जहापना आप बोलिए ना, आपको क्या चाहिए, ये आपकी दासी आपकी खिदमत में है, बोलिए बोलिए आपको क्या चाहिए. तुम्हाला पाणी पाहिजे की तुम्हाला एक्स्ट्रा पांघरून पाहिजे, सांगा की काय आणू मी तुमच्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो, काय नाही आता मला विश्रांती करायची आहे, चला रूम मध्ये चला. तेव्हा ती म्हणते, चलो चलो आगे चलो आगे चलो करत करत त्या दोघांची वेगळीच टिंगल सुरू असते. ते बघता सुप्रिया म्हणायला लागते, हे सगळं काय आहे नम्रता, या दोघांचं सुरू तरी काय होतं. तेव्हा ती म्हणते, महाराणी साहेब आता तुम्ही सुद्धा झोपायला चला. तेव्हा आई हसायला लागतात आणि म्हणतात, हे सगळं तुमच्या दोघांचं चाललं तरी बस करावं तुमची मस्करी. इकडे दोघं जण रूम मध्ये येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, जहापना आपके लिए सब यहाँ पे है, आता बोला तुम्हाला अजून काय पाहिजे. हे बघा तुमच्यासाठी हे पूर्ण रूम आहे, त्यानंतर इथे बेड उशी एक्स्ट्रा पांघरून सगळं काही आहे. इथे तुमच्यासाठी पाण्याचं भांड सुद्धा ठेवलं आहे आणि ते सुद्धा शुद्ध पाणी आहे. आता सांगा तुम्हाला अजून काय पाहिजे. तेव्हा तू म्हणतो, मला चिल करायचं आहे, आता तू जाते का. तेव्हा ती म्हणते, नाही नाही जावयाला अशी मी एक्स्ट्रा चिल करू देणार नाही, तुम्ही सांगा ना मी काय करू. ती अक्षरशः त्याच्या पायावरती पडते आणि म्हणायला लागते, बोला बोला काय हवं आहे तुम्हाला, जे काही हवं असेल मी सगळं देईल, कारण की आता कसं जावयाचा मान तर द्यायला पाहिजे ना, मग सगळ्या गोष्टी तुमच्या आवडीनिवडीनुसार व्हायला पाहिजेत, सांगा ना तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मला काहीच नाही पाहिजे, सगळं ठीक आहे, आत्तापुरतं तू इथून निघून जा ग, मला शांती हवी आहे आणि मला माझी कामं करायची आहेत. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला जे काही लागेल ना ते लगेच मला सांगा, हा आत्तापुरतं मी इथून निघून जात आहे. अर्णवला तिचं वागणं खूप क्यूट वाटत असतं, पण त्याला हे समजलेलं असतं की हिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅन शिजत आहे आणि ही सहसा काही माझा पिछा सोडणार नाही. दुसरीकडे मामा म्हणत असतात की वल्लरी मला असं वाटते ते आपल्याकडे आमंत्रण द्यायला आले होते, मग कोणीतरी तर आपल्या घरातलं जायला पाहिजे, तसंही त्या इथे आल्या होत्या आणि तू तरी सुद्धा त्यांच्याशी भेटली नाही, हे अगदीच रूढ आहे. तेव्हा ती म्हणते, मी सांगितलं आहे ना मी तिकडे जाणार नाही, त्या लोकांशी माझा कोणताच संबंध येत नाही. तेव्हा ते म्हणतात, असं कसं, मला वाटते तुला तिथे जायलाच पाहिजे, एवढं त्यांनी आमंत्रण दिलं आहे, आपण इथे जायचं नाही. तसंही तू पूर्ण घरभर तर फिरत असते ना, मग तसंही या काठीच्या सहारे तू येऊ शकते. तेव्हा ते म्हणते, सांगितलं ना मी नाही येणार म्हणजे नाही येणार. तेव्हा ते म्हणतात, अगं आपल्याला गाडीने जायचं आहे, चल ना आपण जाऊ ना. तेवढ्यात तिथे
अंजली सुद्धा येते आणि म्हणायला लागते, मामी मला तर अशा अवस्थेमध्ये तिकडे जाता येणार नाही, पण मला असं वाटतंय तुला तरी जायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, नाही म्हटले ना मला कुठेच जायचं नाही. तेव्हा ती म्हणते, असं कसं मामी, घरातलं कोणीतरी बाई म्हणून जायला पाहिजे ना, प्लीज तू जा ना. तेव्हा मामाई म्हणतात, यावेळेला मी तुझा कोणता सट्टा पुरवणार नाही आहे, तुला तिकडे यायचं आहे म्हणजे आहे. तेव्हा अंजली म्हणते, मामा चल मी त्यांच्यासाठी काही गिफ्ट काढले आहेत, चल बघ तुला पटतात का. ते दोघं लगेच तिथून निघून जातात. तेवढ्यात वल्लरी विचार करायला लागते की मी स्वतःहून सुप्रियासमोर कशी काय जाऊ, म्हणजे स्वतःहून आयतं कोले तिला दिल्यासारखं नाही का, मला काहीतरी प्लॅन नक्की शिजवायला लागेल. तर दुसरीकडे अर्णव इकडे थोडा काळजीमध्येच असतो. तो ईश्वरीला हाक देतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, बोला बोला काय हवंय सर तुम्हाला, सांगा सांगा, ही दाशी तुमच्या खिदमतमध्ये अशी रेडीच आहे. तेव्हा तो म्हणतो, मी आता बोर होत आहे, मला खूप गरम होत आहे, पंखा फास्ट कर ना. तेव्हा ती म्हणते, हा पंखा इतक्या स्पीडवरती चालतो, या जास्त स्पीड होणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, मग एक काम कर, तुम्हाला हवा दे. ती हवा अशी देते की अर्णवच्या डोळ्यामध्ये तिचा पूर्ण पदर जायला लागतो. तेव्हा तो म्हणतो, नको नको थांब जरा, हे सगळं करायची गरज नाही, एक काम कर, मी बोर होत आहे, मला टीव्ही बघायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाहेर टीव्ही आहे, तुम्ही बाहेर जाऊन टीव्ही नक्कीच बघू शकता. तेव्हा तो म्हणतो, नको नको, मला माझी पर्सनल टीव्ही हवी आहे. मग आता तू माझी पर्सनल टीव्ही हो. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जर पर्सनल टीव्ही हवी असेल तर मी तर होणारच होणार. तेव्हा तो म्हणतो, एक काम कर, समाचार लाव. तेव्हा ती म्हणते, ईश्वरी समाचार मध्ये तुमचं स्वागत आहे. समाचार आजचा असा आहे, एक नवरा बायकोला खूप त्रास देत होता, म्हणून बायकोने त्याचं डोकं फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता नवरा कायमचा थंड झाला आहे. हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणायला लागतो, आता इंग्लिश न्यूज. तेव्हा ती म्हणायला लागते, तेव्हा अर्णव विचारतो, काय झालं, तू अशी कोणती लँग्वेज बोलते. तेव्हा ती म्हणते, ही लँग्वेज रशियन आहे आणि ती तुम्हाला समजणार नाही. तेव्हा तो म्हणतो, अच्छा तुला इंग्लिश येत नाही म्हणून हे सगळं चाललं आहे ना. तेव्हा ती म्हणते, इंग्लिशचा प्रश्न नाही, आता दुसऱ्या गोष्टींवरती या. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, आता दुसरं चॅनल घेऊ, गाण्याचं चॅनल, आता तू गाणं म्हणून दाखव. तेव्हा ती म्हणायला लागते, नाच रे मोरा, एकदम विचित्र आवाज काढते ती, नाच रे मोरा आंब्याच्या मनात, नाच रे मोरा नाच. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही 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 नाही, दुसरं चॅनल. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, आता दुसरं चॅनल सांगा. तेव्हा तो म्हणतो, आता डान्सचं चॅनल बघायचं आहे. तेव्हा ईश्वरी पहिले पाठ वळवते आणि म्हणायला लागते, आता मी तुम्हाला दाखवते की डान्स कसा असतो आणि कसा बघायचा असतो. ती अक्षरशः नागिन डान्स करायला लागते आणि नागिन डान्स करता करता ती अर्णवच्या जवळ येते. त्याला डायरेक्ट डसायला लागलेली असते इकडून तिकडून. हे ते अर्णवची अक्षरशः हालत खराब करून टाकते की काय करावं त्याला काय सुचत नाही. तेवढ्यात तो लगेच स्विच स्टॉप असं बटन दाबतो. तेव्हा ईश्वरी लगेच स्टॉप होऊन जाते. तेव्हा अर्णव म्हणतो, हे सगळं काय चाललंय तुझं, बाजूला हो बाई, बाजूला हो. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, आता मी बाजूला होते. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला एक एक बघायचं आहे ना, आता बघा. मी तुम्हाला काय वाटलं मी साधी सुधी आहे का, हम इंदौर से है, विसरू नका, मी इशू आहे. इकडे अर्णव थोड्या वेळानंतर झोपी गेलेला असतो. तेवढ्यात ईश्वरी त्याच्या जवळ येते आणि जोरजोरात हात मारून म्हणत असते, अर्णव सर उठा उठा उठा. तेव्हा तो म्हणतो, काय झालं, तू अशी घाबरवते का मला. तेव्हा ती म्हणते, काय नाही, तुम्हाला काही हवं नको हे बघण्यासाठी मी आली आहे, सांगा ना, तुम्हाला इथे काही कमी तर पडत नाही ना, म्हणजे हे बेड तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहे ना, पंख्याची हवा व्यवस्थित आहे ना, की अजून काही हवं आहे, पाणी, गरम दूध काही हवं आहे का. तेव्हा तो म्हणतो, नको, मला झोपायचं आहे. तो पुन्हा झोपायला जातो. ईश्वरी पुन्हा त्याला जागा करते आणि म्हणते, सर तुम्हाला मच्छर बिच्छर तर चावत नाही ना, मी इथे मच्छरांचं काही लावू का, धूप लावू, अगरबत्ती लावू. तेव्हा तो म्हणतो, अगं झोपू दे ना मला, शांतपणे झोपू दे आणि तू सुद्धा झोप. तेव्हा ती तिसऱ्यांदाही त्याला उठवते. तेव्हा अर्णव चिडतो आणि म्हणतो, काय चाललंय तुझं, झोपू दे ना, का तुझी किचकिच लावली आहे. नंतर जर असं बोलायला लागली ना, का भडकूचन भडकायला लागला तर उगच कांड होईल, म्हणून आता मला झोपू दे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर उठा ना, झोपले का तुम्ही, उठा ना, मी एक काम करते, आता तुम्हाला श्वास घ्यायलाही तकलीफ होऊ नको म्हणून मी एक काम करते, तुमचं मी नाक दाबते आणि तुमच्या बदलीत
श्वास मी घेते ती अक्षरशः अर्णवचं नाक दाबते आणि स्वतः श्वास घ्यायला लागते. तेव्हा अर्णव म्हणतो, तू मूर्खवीर काय आहेस का? माझा श्वास घेतला तर मी संपणार नाही का? तेव्हा ती म्हणते, तेच तर हवं आहे, आता गपचूप झोपाव तुम्ही. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मला आता तुझ्या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत, शांत राहा आणि मला सुद्धा झोपू दे ना. तेव्हा ती म्हणते, कसं काय? जावयाला तर मान मिळायलाच पाहिजे ना, आणि जावयाला असं कसं काय सोडू शकतो? तेव्हा ती म्हणतं, सॉरी, मला समजलं, माझी चूक झाली आहे, मी माझी हार एक्सेप्ट करतो, तू जिंकली. मी ते ताईच्या सांगण्यावरतीच आलो होतो आणि मी खरं म्हटलं तर तुझ्यासाठीच इथं आलो होतो, कारण की मला समजलं होतं माझी चूक झाली आहे. आता झोपायचं का? तेव्हा ती म्हणते, आता मी बोलते ना, जरा माझंही ऐका. तेव्हा ती म्हणते, नको नको, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे, प्लीज मला झोपू दे ग. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, आता झोपा चला. ते दोघं झोपायला लागतात. तेवढ्यात अर्णव पुन्हा ईश्वरीला आवाज देतो. तेव्हा ती म्हणते, कराटे करून दाखवू का आता? तेव्हा तो म्हणतो, नको नको, कराटे बिराटे नको, पण आज तू बघ ना कसं आहे, आपण दोघं एका बेडवरती आहोत, पण इथे तुझ्या ओढण्या सुद्धा नाही आणि तुझी दोरी सुद्धा नाही. तेव्हा ती म्हणते, सर आता करू का ते सुद्धा? तेव्हा तो म्हणतो, अगं झोप ना ग, सगळ्या गोष्टीमध्ये काय तुला पुढे पुढे करायचं आहे, पण हे सुद्धा छान आहे. तेव्हा ती म्हणते, इथे दारच नाही आहे, म्हणून गपचूप झोपा. अर्णव ईश्वरी एक दुसऱ्याच्या बाजूला जाऊन झोपतात. ते बघता ईश्वरीला आठवण येतं की अर्णव सर इथे माझ्यासाठी आले आहेत, म्हणजे तिला खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे राजेशने ग्लासामध्ये पुन्हा औषध मिळवलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो, अर्णव ईश्वरी, तुमचा आनंद मी काय बघू शकत नाही, जसंच हे दूध अंजली पेल ना, त्यानंतर तुमच्या आनंदाला विरजण लागेल आणि तुम्ही जिथे कुठे असणार ना, तिथून इथे वापस येणार, कारण की अंजलीची तब्येत पुन्हा खराब होईल, कारण की सुख तर मी तुमच्या नशिबात येऊच देणार नाही. तेवढ्यात तिथे अंजली येते आणि म्हणायला लागते, अहो तुम्हाला माहितीये का, बाळाची हालचाल आता जाणवायला लागली आहे. तेव्हा राजेश म्हणतो, मग आता तुला तुझी जास्त काळजी घ्यायला पाहिजे, हे दूध घे आणि पिऊन टाक, म्हणजे कसं तुला बरं वाटेल. अंजली दूध तोंडापर्यंत नेते, पण तिला मळमळण्यासारखं होतं. तेव्हा ती म्हणते, नको, आज मला दूध प्यायची बिलकुल इच्छा नाही. तेव्हा तो म्हणतो, या गोष्टीमध्ये मी तुझा हट्ट पुरून देणार नाही, तुला या गोष्टी गरजेच्या आहेत, बाळाच्या वाढीसाठी या गोष्टी गरजेच्या आहेत, तुला दूध प्यायला लागेल म्हणजे लागेल. तेव्हा ती म्हणते, नको ना हो, खरंच माझी इच्छा नाही. तेव्हा तो म्हणतो, नाही, इच्छा असो या नसो, पण दूध तर तुला प्यायला लागेल म्हणजे लागेल. अंजली त्या दुधाकडे बघते, पण तिला बिलकुल इच्छा नसते दूध प्यायची, म्हणून ती अक्षरशः शांत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे ईश्वरी घरी येते आणि म्हणायला लागते, मी आत्ताच ऐकलं, काकू म्हणत होत्या आज आपल्या चाळीमध्ये पाणी येणार नाही आहे. मग बरं झालं, बाकी सगळ्यांचं आवरून झालं आहे, तुझ्यानी माझी सुद्धा आंघोळ झाली, आता फक्त सर राहिले आहेत. तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि म्हणायला लागतो, आता मी काय करू, म्हणजे मला आंघोळ करायची आहे. तेव्हा ती विचारते, काय हो, हा तुम्ही ब्रश कोणाचा घेतला? तेव्हा तू म्हणतो, हा तुझा आहे का? नाही ना, हे सगळं मी मागवलं आहे, मी माझ्या सगळ्या गोष्टी मागवल्या आहेत आणि कपडे सुद्धा मागवले आहेत. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, पण आज तुम्हाला आंघोळ करता येणार नाही, आमच्या चाळीमध्ये आज पाणी नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, असं कसं, मला आंघोळ करायची आहे आणि शावरचा इंतजाम कर. तेव्हा ती म्हणते, नको सर, तुम्ही आज आंघोळच करू नका, कारण की तुम्हाला 6 लोकांचं पाणी एका वेळेला लागतं, म्हणून ते काही होऊ शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, असं कसं, मी आंघोळच करायची नाही का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, आता तुमच्यासाठी ब्रश करण्या एवढंच पाणी आहे, तुम्ही फक्त ब्रश करा. तेवढ्यात बाहेरून आवाज येतो की या सोसायटीमध्ये पाणी येणार नाही, पण बाजूच्या चाळीमध्ये पाणी आलेलं आहे, मग ज्याला पाणी भरायचं असेल त्याने तिथे भरायचं. तेव्हा अर्णव विचारतो, मी तुमची काही मदत करू का? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्हाला जमेल का हे सगळं? नाही ना, मग आम्ही दोघी जातो आणि पाणी भरून येतो. ताई, आपण 2-3 खेपा मारल्या तर आपलं काम होऊ शकतं. तेव्हा अर्णव विचार करतो, मीही याच्यामध्ये काहीतरी तर करू शकतो. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत अर्णव नळावरती सगळ्या बायकांची हेल्प करत असतो. हे बघून ईश्वरीच्या चेहऱ्यावरती अक्षरशः 12 वाजलेले असतात. तेवढ्यात तिथली लोक म्हणायला लागतात, जावई तर किती भारी आहे आणि किती हँडसम सुद्धा आहे. तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, काय आहे, हे इथले जावई आहेत, तुम्ही काय माझ्या नवऱ्याला नोकरासारखं ट्रीट करता? तेव्हा अर्णव म्हणतो, काय ग, पुन्हा माझा नवरा? तेव्हा ती, एवढं पॉझिटिव्ह होणं चांगलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, मी पॉझिटिव्ह नाही आहे सर, माझं तुमच्यावरती प्रेम आहे. हे एक त्याच अर्णवच्या चेहऱ्याचा रंग ओढून गेलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता ईश्वरीने तर न कळत का होईना अर्णव समोर प्रेमाची कबुली दिली आहे. अर्णव ही स्वतःचं प्रेम व्यक्त करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर